मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुसऱ्या दिवशी धाराशिव जिल्ह्यात पाहणी केली। कारंजखेड गावात जाऊन शेती नुकसानीची पाहणी करत ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपये प्रति हेक्टर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण त्वरित करावं अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली। दरम्यान जनतेच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी घराबाहेर पडून नागरिकांशी संवाद साधावा लागतो, हे उद्धव ठाकरे यांना फार उशिरा लक्षात आलेलं दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं तेव्हा ते कार्पेटवरूनही खाली उतरले नव्हते। मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आखल्याचं स्पष्ट असल्यानं जनतेनं त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे, असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या प्रभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोहोचणार आहे की नाही। पण जसं आम्ही सांगितलं, रोज जवळपास 600 कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या पॅकेजच्या